I'm very happy to be here. मला आनंद आहे की या ठिकाणी तुमच्या समवेत आहे त्याबद्दल. I love villages. मला हे गाव खूप आवडतात. Because I was born in a village, I studied in a village. Later I went to cities. म्हणजे माझा जन्म गावामध्ये झाला, मी गावामध्येच वाढलो आणि त्यानंतर मी सिटीमध्ये आलो. That's why I am a villager like you. म्हणजेच मी एक गावकरी आहे. I travel all over India. मी सगळ्या भारतामध्ये मी प्रवास केलेला आहे. I lived in different cities like Hyderabad, Bangalore, Delhi. I traveled all over India. There is only one place I did not travel, that is Lakshadweep. म्हणजे मी संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या सिटी आहेत, हैदराबाद आहे किंवा बेंगलोर आहे, त्या ठिकाणात मी जाऊन आलोय, मी त्या ठिकाणी राहिलोय. फक्त एक लक्षद्वीप म्हणून आहे, मी त्या ठिकाणी अजून गेलेलो नाही. I traveled to all over India just to pray for India and to preach Jesus Christ. मी सर्व भारतामध्ये प्रवास केलेला आहे. मी भारतासाठी प्रार्थना करतोय आणि भारतामध्येच मी देवाचा प्रचार करत आहे. But I did not see this size of cucumber and this talwar like sword like vegetable. पण मी सर्व भारतामध्ये गेलो, पण ह्यासारखे मी कुठेच पाहिलं नाही, तलवारीसारखे. When I take them, my wife will be very happy. ज्यावेळेस मी हे माझ्या बायकोकडे घेऊन जाईल त्यावेळेस खूप खुश होईल. Yes, precious vegetable. Very good. मूल्यवान वनस्पती. A great gift for me today. माझ्यासाठी खूप खास हे गिफ्ट आहे. You are all worldly people. तुम्ही सगळेजण वारले. Whether you are worldly people, I am black person, Mumbai, whatever it may be. I am actually not from Mumbai. म्हणजे आपण जरी वारली पीपल मध्ये असाल, वारली लोक जरी असाल, तरी मी एक काळा मनुष्य आहे, पण मी मुंबईमध्ये राहतो. But my native is from Andhra Pradesh. पण त्यांचं प्रॉपर म्हणजे माझं मुख्य गाव हे आंध्र प्रदेश आहे. Because I married a Marathi mulgi, she kinched me. She dragged me to Mumbai. म्हणजे मी एक मराठी मुलीबरोबर लग्न केलं, तिनं मला ओढून महाराष्ट्रात आणलं. Power of women. स्त्रीची ताकद बघा. They are powerful more than magnetic. म्हणजे ते खूप एक लवचंपुकासारखे ते पॉवरफुल आहेत. His handsome Sachin Tendulkar is also looking for a powerful woman. समझ गया ना? कोई ऐसे इसको लटका दो. So, whatever the language, whatever the region, whatever the place we come from, but we have one common thing. आपली कोणती पण भाषा असो, आपण कोणत्या पण राज्यातून येऊ किंवा कोणत्या पण आपण गावातून असो, पण आपल्यामध्ये एक गोष्ट सामान्य आहे. तुम्हाला माहित आहे ते. Suppose our body is different. समजा आपली शरीर वेगवेगळं आहे. I am black and my white hair is coming. I am old man like brother here. म्हणजे मी काळा असो किंवा माझे केस पिकलेला असो किंवा वृद्ध असो. If I go to blood checkup to any hospital for any blood test, my blood group is different, your blood group is different. मी दवाखान्यामध्ये जर माझं रक्त तपासणी करायला गेलो तर माझं रक्त सारखं असणार, पण माझे ब्लड ग्रुप जे असतात त्यामधले भाग ते वेगळे येणार. And our DNA system inside our biological structure is different. आपलं जे डीएनए आहे, आपला जो रक्तगट आहे तो वेगवेगळा असणार, आपली बॉडी लँग्वेज वेगळी असणार. But one thing that unites us is the blood of Lamb. पण एक जी गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे काय की येशू ख्रिस्ताचं रक्त. Hallelujah. Hallelujah. Jesus, the blood that cleansed me from my sin, the same blood cleansed you from sin. जे रक्त येशूचं ते तुम्हाला शुद्ध केले, ते मला पण शुद्ध केलेलं आहे. That's what Bible says, 5:17, 2 Corinthians. If anyone is in Christ, he is a new creation. बायबल जसं आपल्याला शिकवतं ना, 2 कोरिंथियस पत्र 5वा अध्याय 7वं आणि 8वं वचन की येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. World is gone. जुने ते होऊन गेले. World is gone. जुने ते होऊन गेले. Hallelujah. Hallelujah. यीशु पुराना गया. जुने ते होऊन गेले. बांध कर फेंक दिया यीशु मसीह ने. टाकून टाकले येशूने. Hallelujah. यीशु साहब फेंक दिया हमारे अंदर से जो पुराना है, जो गलतियां है, जो पाप है. If you are in Christ, washed by the blood. That's why John Gospel 1:29 says, "Look at the Lamb who takes away the sin of the world." येशू ख्रिस्तानं आपल्याला शुद्ध केलंय, म्हणूनच योहान काय म्हणतो, योहानाचे पहिले पुस्तक त्यामध्ये 29 वचन की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पहा.
Hallelujah. You believe that you are washed in the blood of Jesus? काय तुमचा विश्वास आहे की येशूच्या रक्ताने तुम्ही शुद्ध झालात? Yes. Amen. I am not like Ambani in Mumbai. मी अंबानी सारखा मुंबई मधला राहणारा मोठा व्यक्ती नाही. Even if I become Ambani too in Mumbai, म्हणजे जसा अंबानी मुंबई मधून येतो तसा मी नाहीये. even if I become Adani too in India, जसा की अदानी सारखा मोठा व्यक्ती इंडिया मधला तसा मी नाही. I will not be happy. मी तसा खुश नाहीये. I am only happy because of Jesus. मी फक्त खुश आहे कारण येशूमुळे. Hallelujah. For me, anything. I saw so many things in the world. मी सगळं काय माझ्याकडे आहे. मी सगळ्या देशामधील सगळ्या गोष्टी I पाहिल्या. enjoyed so many things. मी भरपूर गोष्टीतून आनंद But I घेतला. didn't find happiness that I found in Jesus पण Christ. मला ह्या सगळ्या कोणत्या गोष्टीमध्ये मला आनंद भेटला नाही. मी येशूमध्ये तो आनंद प्राप्त केला. If I miss Jesus, मी जर येशूला गमावलं असतं, I miss so many things. मी सगळ्या गोष्टी गमावल्या असत्या. I become zero. मी शून्य झालो असतो. That's why I like Jesus. ह्याच कारणामुळे मी I want to tell young people, young boys and girls here. मी या ठिकाणी जे तरुण आहेत मी त्यांना बघतोय. In my school, माझ्या शाळेमध्ये I was number 1. मी 1 नंबरला होतो. I was leader of the school. मी त्या गटाचा प्रमुख I होतो. was vice captain of cricket team. मी क्रिकेट टीमचा एक कॅप्टन I होतो. was good in maths, English, everything first. मी गणितामध्ये इंग्रजीमध्ये सगळ्यामध्ये चांगला होतो. Girls used to ask me, give me a notes, I will write them. मुली त्यांना विचारायचं की मला नोट्स द्या. I wanted to become a superstar, a cricket star, tennis star, collector, doctor, so many dreams. म्हणजे मला असं पाहिजे होतं की मी एक सुपरस्टार किंवा एक कलेक्टर किंवा अनेक अशी मोठमोठी स्वप्न मी पाहत होतो. It is तसं very good. हे खूप चांगलं होतं. In 98, after my 10th class, I wrote exam in Bangalore and Hyderabad to become pilot, fighter jet pilot. 98 मध्ये मी माझी 10वीची परीक्षा बेंगलोर मध्ये लिहिली आणि एका फ्लाईट मध्ये एका विमानामध्ये मी प्रवास करत होतो. Means this is Indian Air Force flight. म्हणजे भारतातील जे विमानतळाची जी कंपनी That time I want to become a fighter pilot, take the big bomb and throw on Pakistan and kill them. म्हणजे मला असं वाटायचं की मी एक विमानातला एक पायलट व्हावा आणि मी एक मोठा बॉम्ब घेऊन पाकिस्तानवर टाकावा. That was pride for my country. म्हणजे त्या माझ्या भारताबद्दल मला हा गर्व होता. As a citizen and a soldier of India, I may do that. म्हणजे मी एक भारताचा नागरिक किंवा एक सोल्जर म्हणून एक शिपाई म्हणून मी एक गोष्ट करावी. But as a child of Christ and the follower of Christ, पण मी एक ख्रिस्ताचा लेकरू म्हणून आणि ख्रिस्ताला फॉलो करणारा I व्यक्ती want to go to Pakistan also. म्हणजे मला हे पाहिजे होतं मी पाकिस्तानमध्ये जावं. Now not to throw the bomb, बॉम्ब टाकण्यासाठी नव्हे, but to throw the love of Jesus Christ. पण देवाचं वचन सांगण्यासाठी, देवाचं प्रेम सांगण्यासाठी. Hallelujah. Now I may go to Pakistan. म्हणजे मला असं वाटतं मी जावं पाकिस्तानला. I will not shoot them and throw bombs like fighter म्हणजे pilot. मी तिथं गोळ्या घालण्यासाठी किंवा बॉम्ब टाकण्यासाठी नाही जाणार. That's why God did not give me that job. म्हणजे देव त्यासाठी मला हे काम दिलेलं नाही. God gave me this job. देवाने मला देवाचं वचन दिलेलं आहे. Hallelujah. I want to give them Jesus. म्हणजे मला हे पाहिजे मी दुसऱ्यांना येशू I द्यावा. want to give them love of Christ. मी दुसऱ्यांना येशूचं प्रेम द्यावं. Suppose we may give you something. म्हणजे समजा मी तुम्हाला काहीतरी दिलं, Chocolate you eat, it will go. चॉकलेट दिलं तर तुम्ही खाचाल. I may give shirts, pants, sarees, it will go finish. 1 year, 2 years. शर्ट दिले, पॅन्ट दिले, पण ते एका वर्षामध्ये खराब होऊन I जाते. may give vehicle, bike, car, anything that will finish. म्हणजे मी तुम्हाला गाडी देईन, कार देईन, सगळं देईन, पण ते एक दिवस But I give the word of God, पण मी ज्यावेळेस देवाचं वचन देईन, that will take you to heaven. पण ते तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार. The bullet train will take you to Ahmedabad and Mumbai. जशी रेल्वे तुम्हाला अहमदाबाद ते मुंबई पर्यंत आणते, Bullet train will not go to heaven. म्हणजे रेल्वे तुम्हाला स्वर्गापर्यंत नेणार नाही. Jesus will take us to heaven. फक्त येशू तुम्हाला स्वर्गापर्यंत नेणार. Amen. To live on this earth, जर आपण या जगात जगत असताना we may need all these things. म्हणजे आपल्या सगळ्या ह्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. Jesus told in Matthew 6:33, "For look, seek ye for the kingdom of God and His righteousness. All these things will be given to you." येशूने मत्ती 6:33 मध्ये सांगितले ना की जे सांगते ना, पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, व त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. Hallelujah. जे शोधणार आहेत ते स्वर्गामध्ये जाणार.
I look to kingdom of God. I want to build the kingdom of God. म्हणजे मी देवाच्या फक्त स्वर्गाच्या राज्याकडे बघितलं, देवाचं राज्य स्थापन करणं ह्याच गोष्टीकडे मी पाहिलं. Even I don't worry about food and clothes, everything. म्हणजे मी या गोष्टी चिंता करत बसलो नाही. मला My काय job is to seek the kingdom of God. हा मला काय कपडे भेटतील, माझं फक्त एकच काम की देवाचं राज्य बघायचं. Think about Jesus. फक्त देवाच्या राज्याबद्दल विचार करा. Don't misunderstand. तुम्ही या गोष्टीबद्दल गैरसमज Food करू is नका. important. अन्न महत्वाचं आहे, कपड़ा important. कपडे पण महत्वाचे आहेत, मकान important. घर पण महत्वाचं आहे, बाइलो गाडी पण महत्वाची आहे, ये भी important है. सगळं महत्वाचं आहे. ये सब चीज मिलता है, सगळं मिळतं आपल्याला, जरूर मिल जाएगा. नक्की मिळणार. मगर ये सारे चीज मिलने से भी हम ऊपर नहीं जा या सकते. सगळ्या गोष्टी मिळल्या पण आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. God's word says, if you win the whole world and lose your soul, कुछ भी नहीं. जसं देवाने सांगितलंय ना की तुम्ही सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला. Our primary focus, म्हणजे आपलं पहिलं प्रथम फोकस ते पाहिजे. our primary choice आपली ती निवड पहिलं स्वर्ग should be पाहिजे Jesus. आणि देव येशू पाहिजे. Hallelujah. Hallelujah. Bible says Colossians 3. बायबलचं वचन आपण Open बघूया. your Bibles to Colossians 3:1. कलशेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन वाचा. Very clearly Bible says to Christians. हा कलशे 3 अध्याय 1 ते 3 वचन सांगा. बायबल काय सांगते आपण बघूया. Chapter 1 to 4. 1 ते 4 वचन. हा म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आणि आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जा. Yes. Why we have to look up? का आपण वर पाहायचं? We have to look down also. खाली जसं आपण पाहतो. Today we are coming. Brother Sachin found a small snake on the road. I couldn't see because he is driving. He was riding. ज्यावेळेस येत होतो इकडे चर्चकडे येताना त्यावेळेस आमच्या गाडीच्या पुढून एक साप चालला होता. This is very good. We have to see up. म्हणजे आम्ही जर वर पाहत असतो, We have to see down. खाली पण पाहतो. We have to see 360 degrees. म्हणजे त्या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो. This is natural body, which is eyesight. म्हणजे हे आपलं नैसर्गिक शरीर आहे, नैसर्गिक. As believers spiritually, म्हणजे एक विश्वासू म्हणून आत्मिक we म्हणून should look up always. फक्त आपण स्वर्गाकडे वरील गोष्टीकडे Always look up. प्रत्येक वेळेस वर पाहायला पाहिजे. If you look down, तुम्ही जर खाली पाहिलं you will sink. तुम्ही भटकणार. Disciple Peter was walking on the Sea of Galilee. म्हणजे जो शिष्य प्रेषित जो पेत्र होता, ज्यावेळेस तो गालिल्याकडे जात होता, Jesus was coming in the night on the waters walking. आणि येशू समुद्रावरून चालून येत होता पेत्राकडे. When they saw him from the distance, ज्यावेळेस त्याने ते अंतर पाहिले येशू येण्याचं, they felt he was a demon. ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलं त्यावेळेस ते म्हटलं हे भूत आहे. Oh, demon is coming. अरे भूत आपल्याकडे येत आहे. When Jesus was coming near to them, ज्यावेळेस येशू जवळ आला त्यांच्या, when their boat was coming near to Jesus, ज्यावेळेस त्या बोटच्या जवळ येशू आला, they started, no, he is not demon. ज्यावेळेस त्यांनी येशूला पाहिलं त्यावेळेस म्हणले He is something else. हे काहीतरी आहे. When they came close to Jesus, ज्यावेळेस ते येशूच्या जवळ आले, oh, he is our Jesus. अरे हा तर येशू Very आहे. happy. ते सगळे खुश झाले. Hallelujah. Hallelujah. Like that, when you go far from Jesus, ज्यावेळेस तुम्ही येशूपासून दूर जाता, you will see the demons in the world. तुम्ही या जगामधली भूत पाहता. Demon समझ में आ रहा है? Come close to Jesus. येशूच्या जवळ या. When you come close to Jesus, ज्यावेळेस येशूच्या जवळ you तुम्ही will या, see the face of तुम्ही God. त्यावेळेस येशूचं मुख पाहाल. You will be happy. तुम्ही खुश व्हाल. You त्यावेळेस will be strong. तुम्ही त्यावेळेस ताकदीवान व्हाल. The boat will not sink. त्यावेळेस बोट तुम्हाला तिथं नाही दिसणार. Hallelujah. Hallelujah. Peter was saying, oh, is that you, Jesus? म्हणजे पेत्र म्हणाला की हा तुम्ही येशू आहे. We are very different people. आपण सगळे म्हणजे वेगवेगळे पीपल आहेत. ऐसे दिमाग में डाउट रहता है. हम आपल्या डोक्यामध्ये शंका असते. तू सही जीसस है या भूत है? तू खरंच येशू आहे का भूत आहेस? I want to test you, Jesus. म्हणजे मला येशूची I want to walk on the water. मला देवा पाण्यावरून तुझ्याकडे यायचंय. Oh, you come. येशू म्हणला ये. You come and test me.
ये आणि माझी परीक्षा बघ. He started walking 1 step, 2 step, 3 step, 10 step, 20, 30 good. तो चालायला लागला पाण्यावरनं खूप व्यवस्थित तो चालायला लागला. 5 पावले, 10 पावले, 25 पावले टाक. When he focused to Jesus, ज्यावेळेस तो येशूकडे बघत होता, his steps were strong. त्याचे जे पाय पडत होते ते His स्ट्रॉंग, direction was clear. त्याचं जे पाहणं होतं ते सगळं क्लिअर होतं. His destiny is perfect. त्याचं जे अंतर होतं ते परफेक्ट होतं. When Peter started looking around, म्हणजे ज्यावेळेस पेत्राने आजूबाजूला पाहिलं, वो सबको पता है वो कहाँ है ना? अब ध्यान से सुनो. When he started looking around, ज्यावेळेस या पेत्रानं आजूबाजूला पाहिलं, he started sinking. त्याचं पाय पाण्यामध्ये जाऊ लागले. Sinking. खाली 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 जायला लागले, बुडायला लागला तो. You don't see the rich people or the beautiful people around you. तुम्ही एक मोठ्या व्यक्तींकडे बघायचं नाही किंवा जे चांगलं चांगलं दिसतंय त्या व्यक्तींकडे पाहायचं नाही. That is a sinking world. कारण हे जग बुडत चाललेलं आहे. If you look at around the world, तुम्ही आजूबाजूला बघा सगळ्या you जगाला, will sink in the world. ते जग बुडत चालले. When you look at Jesus, ज्यावेळेस तुम्ही येशूकडे पाहाल, you will walk on the world of the sea. तुम्ही या जगावर चालत जाणार. Hallelujah. Hallelujah. My friends, don't look to the world. माझ्या मित्रांनो, या जगाकडे तुम्ही पाहू नका. The world is full of sin. हे जग पूर्ण पापानं भरले. What is there in the world? काय या जगामध्ये आहे? What is there in Mumbai? काय या मुंबईमध्ये आहे? Amitabh Bachchan is there. अमिताभ बच्चन या ठिकाणी, Aishwarya Rai is there. ऐश्वर्या राय मुंबईमध्ये. नया नया कोई आया, मुझे इतना नाम पता नवीन नवीन नहीं. हिरो. That is all fashion. हे सगळे नाटक आहे. That is our attraction. हे फक्त आपल्याला मोह आहे. Mumbai is full of money also. मुंबई सगळी पैशाने भरलेली आहे. So many good things are there. तिथं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. Very attractive. सगळं आकर्षक आहे. But they will not take you to Jesus. पण ते तुम्हाला येशू देऊ शकत नाही. Jesus alone will take you to himself. फक्त येशूच तुम्हाला तुमच्याकडे येऊ शकतो. Hallelujah. Hallelujah. Brothers and sisters, don't be confused. माझ्या मित्रांनो, तुम्ही गोंधळात पडू नका. Don't love the world. तुम्ही जगावर प्रेम करू नका. 1 John chapter 2 verse 15 onwards. पहिले योहान 2 अध्याय 15 to 16, 16. 15 ते 17. पहिले योहान 2 अध्याय 15, 16. Anybody? 15-16 वाचा. 2 अध्याय 15-16 वचन. पहिले योहान 2 अध्याय 15-16 वचन वाचा. 17 पर्यंत काय लिहिलं? जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगात प्रीती करत असेल तर त्याच्या काही पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची प्रेताची ही पित्यापासून आहे, तर जगापासून आहे. 17 आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. Hallelujah. Hallelujah. Hollywood, Los Angeles, America. तुम्हाला ते हॉलिवूड लॉस एंजल्स म्हणून एक इंडस्ट्री आहे, तुम्हाला माहित आहे अमेरिकेमध्ये. English cinema. इंग्लिश सिनेमा तिथे बघा. Very rich people. खूप मोठे लोक आहेत त्या ठिकाणी. Very rich and beautiful, handsome people. खूप श्रीमंत, खूप चांगले दिसायला आहेत. That Hollywood place was sent by wildfires. Big flames. हा, मागील काळामध्ये ते जे ठिकाण होतं ना, एक मोठ्या अग्नीनं ते जळून गेले. Within minutes, within seconds and minutes and days, everything is burnt down. फक्त मिनिटांमध्ये, काही दिवसांमध्ये ते राख झाले. Everything is gone. सगळं गेलं. God is sending rains. God is sending typhoons. So many things. The world is upside down. म्हणजे देवाने ते पाऊस पाडला, अग्नी टाकली, या जगातल्या सगळ्या गोष्टी अशा पडत चाललेल्या आहेत. Russia, Ukraine war, Gaza, Israel war. War may come anytime. म्हणजे रशिया, युक्रेन, आपण जे देश बघतोय त्यांच्यामध्ये पण आता भांडणं चालू आहे. Trump may change his mind anytime. हा, जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्याचं पण माइंड चेंज होतंय. Korea also has a weapon. म्हणजे कोरियामधले लोक पण ते शस्त्र बनवतात. China has weapon. चायनाकडे वेपन आहेत. Wars will come, Jesus said. म्हणजे युद्ध येत आहे.
Fighting will happen, Jesus said. भांडणं होत आहे, येशूने सांगितले. Anytime anything can happen. प्रत्येक कोणत्या पण वेळी काय पण घडतंय. Your boat is ready or what? तुमची नाव तयार आहे का नाही? Your bullet train is ready or what? तुमची ट्रेन तयार आहे का नाही? Your ticket is ready or what? तुमचे तिकीट तयार आहेत का नाही? Jesus said in this gospel, this epistle, everything will vanish. येशूने सांगितलं की जगातल्या सगळ्या गोष्टी As नाही. we read 1 John chapter 2, this world will pass away. तुम्ही जर वाचलं, त्या वचनात वाचल्याप्रमाणे जगातल्या सगळ्या गोष्टी नाहीशा Yes होतात. or no? हो का? One day will come. एक दिवस असा येत आहे. Maybe I am 40 years now. मी आता 40 वर्षाचा आहे. Jesus is coming late. येशूला जर यायला वेळ झाला, Maybe 20, 30, 70, 80 or 100 I may go. म्हणजे मी एक 70-80 पर्यंत जगेन. You may go. तुम्ही तसे जगाल. If it is Jesus late, जर येशूला उशीर झाला यायला, 1000 years late. 1000 वर्ष लेट झाले. 10 years, 10 years late. जर अजून 10 वर्ष लेट झाले, Okay, I will wait. I will wait. Ambani will believe me. हा, Modi will believe me. Jesus will wait. म्हणजे मी वाट बघेन. अंबानी वाट बघतोय, मोदी पण वाट बघतोय. They will all believe me. म्हणजे ते सगळे माझ्यावर विश्वास I will ठेवले. wash them in my blood. मी सगळे माझे हात धुवून घेतले. I will make them like you. मी तुमच्याकडे झालो. Jesus is waiting like that. येशू तशा प्रकारे वाट बघतो. But one day is sure. पण एक दिवस असा येणार आहे, Jesus will come. येशू येणार आहे. This world will go. हे सगळं जग जाणार But आहे. where should I go? पण मी कुठे जायला Where I पाहिजे? will go? कुठं मी जायला पाहिजे? To heaven. स्वर्गात. Hallelujah. That is number 1. तेच एक नंबरचं कारण आहे. Hebrews 12, 1 to Bible says, Hebrews 12, इब्री लोकासपत्र 12 अध्याय 1, 2, you think like this. पहिला आणि दुसरं वचन वाचा. इब्री 12:1-2. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Amen. आमेन. आपको समझ में आ रहा है? So Jesus is number 1 in our life. Yes. येशू आपल्या जीवनामध्ये एक नंबरला असला पाहिजे. मैं पहले बोला खाने के, कपड़े के, मकान के चीज के बारे में हम पीछे नहीं पड़ना है. We should not go behind him. We should go behind Jesus Christ. ह्या गोष्टी लक्षात घेऊन खायला काय पाहिजे, कपडे काय पाहिजे, गाडी पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या मागे जायचं नाही. येशूच्या फक्त मागे जायचं. God told He will give them. सगळं टोटल सगळं आपल्या we have to be filled with Jesus Christ. म्हणजे आपण येशू ख्रिस्ताने भरलो पाहिजे. Another word says you have to be clothed with Jesus Christ. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं की येशू ख्रिस्ताची कपडे धारण केले पाहिजेत आपल्या. Jesus should be inside. येशू आपल्या आतमध्ये पाहिजे. Jesus should be in the mind. येशू आपल्या मनामध्ये पाहिजे. Jesus should be in the blood. आपल्या रक्तामध्ये येशू पाहिजे. Jesus' word should flow in us. येशूचे वचन आपल्यामध्ये वाहिली पाहिजेत. Everything important. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. The Bible says be clothed with Jesus. पण बायबल आपल्याला सांगते की येशूची कपडे Why धारण did करा. Jesus come? का येशू येणार आहे? Today I felt some dullness today. म्हणजे आज जर मी एक मळकट अशी परिधान You are केली, singing, आपण गात बसलो, you are clapping. आपण टाळ्या वाजवल्या, Some power is less. म्हणजे सगळे जे ताकद आहे ती निघून जाईल. Maybe many of you are in problem. म्हणजे आपण सगळे जर कुठल्या एखाद्या संकटामध्ये, Maybe there is no money in your bank account. आपल्या अकाउंटला पैसे नाहीत, Maybe there is no ration in your families. आपल्या घरामध्ये धान्य नाही, Maybe you are in debt. You want something. म्हणजे तुमच्याकडे काही असेल, Maybe you want to marry your children. तुमच्या घरात लग्न You असेल, want to build your house. तुमचं घर बांधून होईल का नाही, Maybe you need some health healing. तुम्हाला आरोग्य मिळेल का नाही, You need a miracle. तुमच्याकडे चमत्कार होतील का नाही, You may need some solution. तुम्हाला काही उपाय पाहिजेत का नाही, Maybe some family misunderstanding. म्हणजे काही गैरसमज असतील, Maybe you have come to this place with so many problems. म्हणजे तुम्ही या ठिकाणी येतात सगळे हे There is no hope for tomorrow. पण तुमच्याकडे एक आशाच नाही उद्या. My brother and sister, माझ्या प्रिय मित्रांनो, your Jesus is great. आपला येशू हा महान आहे. Our Jesus is greater than anything else. आपला येशू या सगळ्यांपेक्षा मोठा He is आहे. all powerful. त्याच्यात सगळं ताकद आहे. He can change anything. तो सगळं काही बदलू He शकतो. changed 2 loaves, 5 bread into 5,000 people's food. 2 मासे आणि 5 भाकरी 1,000मध्ये बदलल्या He होत्या. changed water into wine.
त्याने तर पाण्याचा द्राक्षरस केला होता. He divided the Red Sea. त्याने समुद्र भाग केले होते. He raised the dead. त्याने मरणातून जिवंत केलेले He लोक. healed the women and the people, everyone. तो स्त्रियांना आणि मनुष्यांना चंगा. One woman was troubled for 12 years. एक स्त्री होती ती 12 वर्ष रक्तस्राव. No medicine healed her. तिला कोणता औषध No doctor gave her तिला solution. कोणता डॉक्टर बरा करू She शकत just touched the cloth of Jesus ती फक्त Christ. येशूच्या कपड्याला शिवली. She was healed. Hallelujah. Jai Yeshu. One father was very unhappy. एक पिता होता तो खूप दुःखी होता. His 12-year daughter died. तिचा 12 वर्षाचा मुलगा मरण पावला होता. He was a hero. तो एक हिरो होता. He was a rich man. तो एक चांगला श्रीमंत मनुष्य He होता. was a leader. तो एक अधिकारी He होता. was a Roman officer. तो एक ऑफिसर होता. Jairus. जायरस. त्याचं नाव जायरस. He heard about Jesus. तो फक्त येशू बद्दल Jesus, my Lord. येशू माझा प्रभू. I am not a Jew. मी यहुदी नाही. Don't deserve to come to my house. मी पात्र नाही की तू माझ्या घरी यावंस म्हणून. So remember my daughter. फक्त माझ्या लेकराची आठवण. Jesus went to his house. येशू भक्त त्याच्या घराकडे गेला. Talitha Kumi, raise up like this daughter. He raised her त्या 12-year मुलीला म्हणला, daughter. मुली उठ. Nothing is impossible. ती मुलगी उठली आणि येशूसाठी काहीच अशक्य नाही. The problem with us, फक्त आपल्या बरोबर जर संकट असतील. you sit until Sunday here. You sit here. हा फक्त आपण काय करणार की रविवारचं फक्त बायबल घेणार. रविवार झालं की आपण आहे तसं ठेवणार. I will go to work. आम्ही माझ्या कामाला निघून जाणार. I will do the work. मी माझं काम करत राहतो. Oh, sweat, money, tired. फक्त पैसा आम्ही दमलोय थकलोय You एवढं. wait there until Sunday or Saturday. हा येशू फक्त तू जा. मी फक्त रविवारी तुझी वाट You बघणार. just sit there. तू फक्त तिथं जा. मी रविवारी येणार. Otherwise, you just until evening. हा फक्त तुम्ही त्याला सायंकाळच फक्त बघणार. I'll talk to you in the evening, in the night. हा म्हणजे सायंकाळच्या वेळेस मी फक्त बोलेन तुझ्या. I will talk to you in the tomorrow. हा, मी उद्या तुझ्या बरोबर बोलेन. Jesus is calling. Come, my son. येशू तिथून म्हणतोय की ये माझ्याकडे ये. Sit with me. माझ्या बरोबर बस. Just talk to me. माझ्या बरोबर बोल. Jesus, listen to me. मला ऐका. No, Jesus, I have work. I need to go. नाही येशू मला काही गरज नाही. मला काम आहे. No food. नाही मला जेवायचं. No fees for my child. नो माझ्याकडे पैसे नाहीत. Christmas is coming. Dasra is coming. I need to buy for क्रिसमस Christmas. येतंय. मला कपडे घ्यायचे. I want to buy bike. मला गाडी पण घ्यायची. I need something. मला सगळ्या गोष्टी You पाहिजे. sit, Jesus. I will तू come. फक्त तिथं राहा. मला I'll काम come करू. tomorrow. हा, मी उद्या येईन You तुझ्या. sleep. मी झोपतो. I will pray tomorrow. मी उद्या प्रार्थना I'll करेन. read Bible tomorrow. मी उद्या बायबल वाचतो. I'll sing tomorrow. मी उद्या गाणी म्हणेन. I believe little Jesus. मी फक्त थोडा विश्वास ठेवतो देव. तो है ना हम लोग. आप कर सकते हैं क्या? असंभव क्या? That is our human nature. म्हणजे हे आपलं एक नैसर्गिक मानवी We don't give first place to Jesus. म्हणजे आपण येशूला प्रथम स्थान देत नाही. This is our human problem. हे आपलं नैसर्गिक माइंडसेट आहे. Believe in Jesus. येशूवर विश्वास ठेवा. No matter what. कसं आहे माहित नाही. Jesus, you are my solution. येशू तू माझा उपाय आहेस. You bless my work. तू माझ्या कामाला आशीर्वाद You कर. bless my field. तू माझ्या क्षेत्राला आशीर्वाद You कर. come with me. तू माझ्या बरोबर ये. You give me knowledge. तू मला ज्ञान दे. You give me knowledge तू मला ज्ञान दे. to make a right decision. एक चांगला निर्णय घेण्यासाठी. To go in a right way. एक चांगल्या मार्गावर जाण्यासाठी. Make my work fruitful. माझं जे काम आहे ते एक फळदायी कर. So when Israelites were traveling from in jungle, in forest, in desert, they carried with them. हा म्हणजे कोश करतो ना. तो कोश ज्यावेळेस इस्रायल लोक त्या जंगलातून घेऊन जात असायचे. Wherever the ark went, म्हणजे ज्या ठिकाणी तो कोश जायचा. imagine 40 years. जरा विचार करा 40 वर्ष. खाना मिल गया पहाड़ के अंदर. तिथं जेवण मिळेल का तुम्हाला त्या डोंगरामध्ये? Is it possible? शक्य आहे का हे? But did Jesus said they were fed 40 years. येशूने सांगितलं 40 वर्ष जे अन्न सांगितलं. 20 lakh people. 20 लाख लोक. 20 लाख लोक होते. See, Bible says when they were counted, there were more than 6 lakh men. हा म्हणजे बायबलच्या नुसार बायबल काय सांगते फक्त 6 लाख माणसं होती. Imagine half of them were married. विचार करा त्यातले अर्धे लग्न झाले नाहीत. 3 lakh or 2 lakh. 3 किंवा 2 लाख असतील. 8 lakh people, men and women. हा 8 लाख फक्त स्त्रिया आणि पुरुष At असतील. least one family, 2 children. फक्त एका परिवाराला 2 तरी मुलं असतील. How many lakh? किती मग लाख झाले? 2 lakh families, 2 children means how many?
2 लाख परिवार आणि 2 त्यांना मुलं आणि 4 लाख पीपल आणि 4 लाख माणसं है ना. एक परिवार जिसमें 2 लाख परिवार को 2 बच्चे हैं तो कितना हो जाएगा? 4 लाख हो जाएगा. 4 लाख. कुछ लोगों को 4 बच्चे भी रहेगा. पूरा कम से कम 20 लाख लोग वो जंगल से जा रहा था. हमें कितना लोग? 20 लाख. कम से कम. कमीत कमी फक्त आहे. 40 साल के लिए प्रभु ने आकाश से भोजन दिया उन लोगों को. हालेलुया. मन्ना दिया है. ये धरती में इतना करोड़ों लोगों को खाना खिला सकता है ना प्रभु, खिला सकता है. सो दैट इज नॉट अ प्रॉब्लम. हा आपल्याला एक समस्या नाही. God is expecting something from the people. देव स्वीकारतो त्याच्या लोकांसाठी. God is expecting people to believe in Him. फक्त ते देव अपेक्षा धरतो की ते माझ्यावर विश्वास ठेवावे. God is expecting people to obey Him. म्हणजे त्याचे लोक त्याच्या आज्ञा पाळावेत. People are not that way. पण लोक त्या मार्गाने जात नाही. That is not today. आज तसं नाहीये. From the beginning, ते सुरुवातीपासून the world is corrupted. ते जुनं ते होऊन If गेले. you read Bible book of Genesis, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचलं 6th chapter, 6वा अध्याय 5 and 6, 5वं वचन बघा, 5 आणि 6 you वचन. see how people lived in the Bible. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की जे लोक आहेत ते कसे You जगले read होते. carefully Genesis chapter 6 verse 5, 6, 7, 8. How God felt very unhappy about the nation. काळजीपूर्वक ते वाचा. उत्पत्ती 6वा अध्याय 5वं आणि 6वं वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांचे सर्व कल्पना केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. See, this is the problem of the world today. हा एक जगाचा प्रॉब्लेम आहे. This was happening in the time of Noah. हे नोहाच्या काळामध्ये ते घडलं होतं. तुम्हाला Did माहिती आहे? Jesus tell us when He comes back, the days will be like Noah? म्हणजे येशूने जर सांगितलं ना की नोहाच्या काळात जसं झालं होतं तसं या काळात होईल. You know that? तुम्हाला माहित आहे? Sachin will read from the Judges 1 verse how the people were living, Israelites were living. शास्त्रेचं पुस्तक काढा. त्यामध्ये आपल्याला दिसेल की इस्रायल लोक कसे जगत होते. 21वा अध्याय आणि त्यामध्ये 25वा वचन आहे. मी वाचतो बघा. त्यात असं लिहिलंय, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. So these were the timings that we live today. म्हणजे त्याच काळामध्ये आज आपण You जगतोय. read Matthew 24 verse 36. हा, मत्तई 24वा अध्याय 36वा वचन वाचा. 36 आणि 37. You see the world today. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी की त्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्य दूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. I literally saw how people serve in Mumbai city. म्हणजे मी हे बघितलेलं आहे की मुंबईमध्ये लोक I went to a restaurant. मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. People were serving biryani. म्हणजे तिथले लोक बिर्याणी देत होते, वाढत People होते. were serving yesterday's biryani today also. म्हणजे कालची राहिलेली बिर्याणी पण आज देत होते. People sell nakli brands. आणि ते लोक नकली जे ब्रँड आहे ते पण देत होते. World is full of deception, जग पूर्णपणे बिघडलेलं आहे. lying, खोटं आहे. stealing, deceiving others. ते दुसऱ्यांना फसवते. You know this is happening in the villages also. तुम्हाला माहित असेल गावामध्ये पण हे We घडते. can't trust our own relatives. तुम्ही आपल्या स्वतःच्या नातेवाईकांवर We can't trust our own friends. तुमच्या मित्रांवर पण तुम्ही We विश्वास can't ठेवू trust our husband and brother, wife also तुम्ही today. आताच्या काळामध्ये नवरा बायकोवर पण विश्वास ठेवू Women are शकता. very dangerous. असं स्त्रिया खूप डेंजर They आहे. are killing husbands. ते लगेच नवऱ्याला मारून टाकतायत. Men are more dangerous. माणसे पण तसेच आहेत. Men are very dangerous. They are cutting, chopping bodies of the women and packing them in refrigerator. शरीराचे तुकडे करून ते पॅक करून टाकून देत आहेत. You know that news, no? तुम्ही बातम्या बघता ना. My brother, that is the reality of the world. ही एक खरे हे रियालिटी आहे. God is protecting.
पण देव आपलं संरक्षण करतो. Psalm 23 says, He is your shepherd. स्तोत्र 23 सांगते की तो आपला मेंढपाळ आहे. He is your shepherd. तो आपला मेंढपाळ आहे. He is protecting you. तो आपले रक्षण करतो. He is worried about you. फक्त देव He तुमच्यासाठी is worried about you. तो तुमच्यासाठी काळजी करतो. Because He loves you. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. Hallelujah. Hallelujah. You are His lamb. तुम्ही त्याचे कळप आहात. You are washed by His blood. त्याच्या रक्ताने तुम्ही शुद्ध केलेले आहात. Jesus did not give us gold. त्याने तुम्हाला बघ सोनं दिलेलं नाही. Jesus बोलेगा ये पूरा क्या नाम है गाँव का? सिसरी के अंदर पूरा सोना आ जाओ, 1 मिनट में आ जाएगा. 1 मिनट भी नहीं लगता. हम पूरा सोना सोना दिखेगा. असंभव क्या प्रभु को वो सब करने के लिए? अशक्य आहे का देवाला हे? बोलो नहीं, 1 मिनट भी नहीं चलता. अब जब आँख खोलेगा बंद करेगा ये पूरा सोना बन जाएगा. प्रभु चाहे बन सकता नहीं बन सकता. मगर वो सोना से हमको खरीदा क्या? येशूने सोन्याने विकत घेतले. आप वर्ष को लेगा अमेरिका डॉलर है, इंडियन पाउंड और 200 2000 का नोट है, 500 का नोट है या कुछ भी है, उससे खरीदा क्या? आपको we are not purchased with the perishable gold. We are purchased with the blood of the lamb. म्हणजे सोन्यानं आपल्याला विकत घेतलेलं नाही तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आपल्याला विकत वो घेतलं. पता है ना? माहित आहे. आप कितना अनमोल है सोचो. म्हणजे किती मौल्यवान आहे तुम्ही देवाच्या दृष्टीने. You are the apple of God. म्हणजे देवाच्या डोळ्यातली बुबळी सारखं आहे तुम्ही. You are precious in the eyes of God. तुम्ही कितीतरी मौल्यवान आहे त्याच्या Your दृष्टीने. name is written in the book of life. त्या जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव लिहिलेलं आहे. Jesus is preparing a place for you. येशू आपल्यासाठी ती जागा तयार करतोय. This 1 acre, 10 acre, this one piece will finish. हे इथलं 1 एकर 2 एकर सगळं संपून जाईल. Your name is in the book of diary of Jesus. जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव राहणार He आहे. is preparing a crown for you. एक तुमच्यासाठी जीवनाचा मुकुट तो तयार करतोय. Hallelujah. Hallelujah. He can feed you today here. तो आज तुम्हाला या ठिकाणी He बघतोय. can protect you today here. तुमचं रक्षण करतोय या He ठिकाणी. can give you good health. तो तुम्हाला चांगलं आरोग्य देतोय. One friend came to me in Hyderabad. एक मित्र हैदराबादवरून माझा तो माझ्या बरोबर एक रात्र Like राहिला. Sachin, I used to drive vehicle and go to villages and preach जसं आम्ही gospel. गाडीवरून आलो तसं आम्ही एकत्र गाडीवर गेलो. God spoke to him in the night. देव रात्री मला त्या बोलला. In the morning he told me, त्या सकाळी तो मला बोलला. Anna, अण्णा God protected you 80 times from accidents. 18 वेळा देवानं तुझं रक्षण केलं ऍक्सिडेंट. 80 times. 80 वेळा. I don't know that. मला माहित नाही ते. One day I was going by biking from Hyderabad to Bangalore road. म्हणजे हैदराबाद पासून बँगलोर पर्यंत मी एका गाडीवरून चाललोय. This is one way, 2 way no road. एकच मार्गाचा तो रस्ता आहे. Our bikes will go one side. हा ते आता आपली गाडी एका साईडने चालली. I started in the morning मी सकाळी ते चालू केलंय. because sleep was coming. हा, मला झोप येत होती. On the bike, त्या बाईक वरून from this end I came into the middle of the road like this crossing. I don't know. मला झोप येत असताना मी त्या गाडीवरून असा रस्ता क्रॉस करत चाललो होतो गाडीवर. On the way, if any car had come, आणि एक गाडी तिकडून येत any होती. truck had come, ट्रक येत होता. finish. जर एखादी गाडी एक मोठा ट्रक आला असता तर मी संपलो असतो. On the same road, त्याच रस्त्यावर I saw one accident with my own eyes. मी स्वतः त्याच रस्त्यावर One young boy like this coming by bike and suddenly one truck hit him and went on the हा, highway. एक तरुण असाच गाडीवरून येत होता. त्या ट्रकने त्याला उडवलं आणि तो जागेवर मेला. On the same highways, आणि त्याच ठिकाणी त्या सेम आहे God protected. मला देवानं रक्षण केलं. God will protect. देव तुमचं पण रक्षण करेल. Hallelujah. Hallelujah. Yeshua. Rich people will die. श्रीमंत लोक मरून जातील. Beautiful people will die. सुंदर व्यक्ती मरून जातील. When God protects you, पण देव तुमचं रक्षण करतो. no truck can touch you. कुठला ट्रक तुम्हाला शिवू पण शकत When नाही. you are in the hand of God, जर तुम्ही देवाच्या हातामध्ये आहे, nobody can touch you. कोण तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. Yeshua, you are the temple of God. आपण देवाचे मंदिर आहोत. God lives in you. देव आपल्यात जगतो. Jesus lives in you. येशू आपल्यात जगतो. Your body is the house of God. आपलं शरीर देवाचं मंदिर आहे. Nobody can touch this. कोण त्याला शिवू शकत नाही. Satan told to Job, Jesus, I will touch Job. हा, सैतान येशूला म्हटलं की मी योबाला हात लावीन. Okay, you touched Job. जा तू त्याला हात लाव. You do anything. तू कर त्याच्यावर काय But you will करायचं. not have any authority to touch his life. पण त्याच्या जीवनाला स्पर्श करण्याचा मी तुला अधिकार देत His नाही. body became like this. त्याची बॉडी तशी बनली. शरीर त्याचं बनलं. Everything is gone. सगळं त्याच्याकडचं गेलं. But God gave him a double portion. पण देव त्याला दुपटीने दिलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. My brothers and sisters,
माझ्या भाऊ आणि बहिणींनो, don't worry about anything. तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल काळजी Worship करू God. नका. देवाची आराधना करा. Worship God. देवाची आराधना. Read the Bible. बायबल वाचा. Listen to the Bible. बायबलला वाचा. Live the Bible. बायबल सारखे जगा. Live according to the word of Jesus. देवाच्या वचनानुसार जगा. I want to tell you, when I was coming, when I came and started worshiping, you are feeling dull. म्हणजे ज्यावेळेस मी काही दिवसामध्ये ज्यावेळेस मी Worship God in happiness. देवाची आराधना करत होतो. Worship God in full josh. देवाची आनंदाने आराधना. You know what gave you? तुम्हाला माहित आहे तुम्ही काय दिलं? Today sarees are very costly. आजची साडी पूर्णपणे एक साध आहे, महाग आहे. Dress is very costly. शर्ट पण खूप महाग आहे. Jesus already gave you clothes. देवाने तुम्हाला ऑलरेडी म्हणजे अगोदरच दिलेलं आहे. Come with me, book of Isaiah chapter 61. यशायाच्या पुस्तकामध्ये 61 अध्यायामध्ये Bible says like this. बायबल कशा प्रकारे सांगते? You read chapter 61 verse 10. 61 आणि त्यामध्ये 10वं वचन, 61 अध्याय 10वं वचन काय लिहिलंय बघा. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लिहून स्वतःला याचकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे. God gave you the garments of salvation. देवाने तुम्हाला तारणाचे जे कपडे आहेत ते दिलेले आहेत. हालेलुया. अंबानी के पास नहीं है ये, आप मुंबई में एक अंबानी का घर लेकर जाता हूँ, ये है क्या पूछेंगे? आएगा? चलो, अंबानी के पास नहीं है. हालेलुया. टाटे के पास हुआ नहीं हुआ पता नहीं, वो चले गया टाटा वाला. पता है सब लोग आपको? ऐश्वर्या राय के पास भी नहीं है बहन जी, दीपिका पादुकोण. कौन है यहाँ पे? है यहाँ पे दीपिका? उनके पास ये नहीं है, तुम्हारे पास है. जय यीशु. हमारे पास है. हालेलुया. मैं कह सकता हूँ ये गारमेंट्स, ये तारनाचे वस्त्र मेरे पास है. हालेलुया. कितना लोग बोल सकते हैं हाथ ऊपर? आमेन. जय यीशु. और क्या है ये? रोब ऑफ राइचियसनेस. रोब ऑफ हिज राइचियसनेस. त्याचे आपण 10व्या वचना बघा, त्यामध्ये लिहिलंय याचकासाठी म्हणजे आजच्या जगा आहे, जगा नीतिमत्तेचा जगा. राइचियसनेस नीतिमत्ता आणि त्याचे जगा कपडे. हालेलुया. कुछ लोग देखते हैं तुम्हारा शर्ट अच्छा है, कौन सा कंपनी है? जीसस का कंपनी है बोलता. हालेलुया. अच्छा, वो जीसस का कंपनी क्या है? जीसस से इधर से देता है. आप भी बोलो ऐसा. कितनी वस्त्र है, कितना पैसा है? इससे पैसे से नहीं खरीदा, यीशु का लहू से खरीदा. आमेन. ये दिया हुआ है. सही में बोल रहा? सो कैसा कैसा ऑर्डर करता है हमको? एज ए ब्राइड अडोर्स ही सेड लाइक ए प्रीस्ट. हमको प्रभु ने ऐसा तंदुरुस्त बनाता है. ऐसा वचन कहता है नहीं कहता? याचकासारखं मंडित केलं, आपल्याला सजवले. आमेन. और दूसरा लड़की को भी बोल रहे हैं, ब्राइड एंड ब्राइडग्रूम. हा, नवरी सारखं तुम्हाला सजवलं. इसी के सामने हम कौन है? दूल्हा और आमेन. हालेलुया. मुझे जोश लगता है. दूसरा शादी करने के लिए, ठीक है? और प्रभु ने क्या किया? तीसरा वचन. सियोन येथील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. डोंट वरी, डोंट क्राई. सियोन, आप सियोन है यहाँ पे. रडू नका. सियोन में कौन है? सियोन. आप भी है सियोन. हम सब मिलके कौन है? सियोन. हम ही इजराइल है आजकल. आप रो ना, डोंट क्राई, डोंट फील बैड, डोंट वरी, जस्ट कम एंड वर्शिप गॉड. कुछ नहीं है, घर के पास जाओ, गाना गा लो, सब कुछ प्रभु देते हैं. हालेलुया. क्या दिया है प्रभु? पढ़ो. सियोन येथील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे. म्हणून प्रभु ने क्या किया है? गारमेंट ऑफ स्तुति. शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. प्रशंसारूप वस्त्र. मेरा बाइबल में कहता है गाना गाने का
So come on, worship God. देवाची आराधना नेक्स्ट करायची. टाइम फुल जोश से आराधना करना है, ठीक है? क्योंकि प्रभु हमको दिया हुआ है सारे चीज. जय यीशु. किसी के पास नहीं रहेगा. ये सारे चीज के लिए हम प्रभु को धन्यवाद करें. We have to be thankful to God. Worship God in truth and spirit. Every day, morning, evening, afternoon, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday. Worship God in truth and spirit. प्रत्येक वेळेस आपण देवाची आराधना केली पाहिजे. सोमवार ते शनिवार पर्यंत असं प्रत्येक दिवशी देवाची आराधना केली पाहिजे, ती पण आत्मेने आणि खरेपणाने. 15 दिन पहले I was in Madhya Pradesh. 15 दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये I wanted to give Jesus to others. मी येशूला दुसऱ्यांना देत होतो. So when I went to a town called Diori, दिवोरी या ठिकाणावर मी गेलो. 2 people were standing in a shop. दोन व्यक्ती मी त्या ठिकाणी उभे राहिलेले बघितले. The tract name said यीशु कौन है, वो gospel का tract. जे त्यांच्याकडे ट्रॅक्स देत होते, जे हस्तपत्रिका देत, The moment he saw that, ते क्षण मी पाहिला. ये यीशु कौन है बोला. हा येशू कोण आहे. तू निकल यहाँ से, तू निकल यहाँ से. तू इथनं निघून जा. If I argued with him, मी जर त्यांच्या बरोबर बोलत he असतो, will call others. मी इतरांना बोलवलं They नसतं. may beat me also. ते मला मारले असते. They would have beat me, ते मला 100% मारले असते. and they can put me in jail also. आणि त्यांनी मला जेलमध्ये टाकलं असतं. In MP there is a law. आणि मध्य प्रदेशमध्ये तो करार आहे. This fellow is distributing Jesus gospel. जर तुम्ही इतरांना सुवार्थ सांगता तर तुम्हाला If जेलमध्ये any टाकतात. fellow tell me this fellow gave me forcefully, आणि जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं हा व्यक्ती मला त्रास देतोय, they force can put करतोय, FIR on me, तो लगेच केस टाकणार त्याच्यावर and I would have been in jail. आणि तो लगेच जेलमध्ये जाऊ शकतो. I am ready for that. मी तयार आहे त्यासाठी. I am only praying to Jesus. मी फक्त प्रार्थना Give me करणार. boldness. मला फक्त एक ताकद दे देवा. Give me courage. मला एक जोश दे. I should not deny my Jesus. I should not say no to Jesus. मी कधी येशूला नाही म्हटलं नाही पाहिजे. I may die. मी जरी मेलो जरी No problem. काही समस्या I नाही. should die in Jesus. मी येशू बरोबर जगणार. I should die for Jesus. मी येशूसाठी मरणार. Jai Yeshu. Hallelujah. So my brothers, माझ्या भावानो, like that, जसं की I am not worthy to compare myself to Apostle Paul. मी पौलासारखी माझे जे पौलासारखी तुलना मी करू शकत नाही. मी त्या योग्य नाही. Like Paul and Silas, they were preaching like me and Sachin. जसं पौल आणि शिला त्या ठिकाणी प्रीच करत होते. They did म्हणजे wonders in city of Philippi. आम्ही त्या फिलिपी सिटी त्यांनी पाहिली नव्हती. Some business people, तिथे काहीतरी काम करणारे they are लोक teaching new religion. आणि ते नवीन जातीमधल्या लोकांना They शिकवतात. made goalmall with others. ते इतरांना फसवू शकतात. They motivated others and put them in jail. ते इतरांना उत्तेजन देतात आणि जेलमध्ये In the टाकतात. middle of the night, फक्त त्या मध्यरात्री body was strained, मी त्या ठिकाणी होतो. body was beaten. त्याचे शरीर थकलं होतं. Paul and Silas were tired. पौल आणि शिला दमले होते. Maybe they पूर्ण were hungry also. ते भुकेले होते. You know that they were simply worshipping God. फक्त ते एक साध्या प्रमाणे देवाची आराधना करत होते. You know that story in Acts. तुम्हाला ते माहिती आहे प्रेषितांच्या कृत्यात God shook the prison. देव त्यांना हलवला. God shook the prison. देव ती जागा हलवला. Who stay in the prison? ती जागा कोणी सांगितली होती? Who live in the prison? त्या ठिकाणी जगत कोण होतं? Jail, prison. हा, त्या जेलमध्ये कोण होतं? पुलिस ऑफिसर रहता है वो, ठीक है. दूसरा कौन रहता है? कैदी. जब आराधना शुरू हुआ, जेल हिल गया, दरवाजा खुल गया, कैदी क्या करने का? चलो मौका मिला. वहां रहने से सचिन को बोलेगा चलो मौका मिल गया, दरवाजा चलो. अरे कौन है देखेगा, चले जाएगा ना. जैसे आजकल बहुत स्टोरी निकलते हैं, चले जाए. जब पौलुस और साइलस आराधना किया तो जेल हिल गया. सारे कैदियों को जेलर के पास प्रभु का आशीर्वाद. हालेलुया. जैसा हम यहाँ पे आराधना करते हैं, आपके द्वारा एक गांव के अंदर एक दिन सब लोग यीशु में आ जाएगा. आमीन. ये पूरा महाराष्ट्र हिल जाएगा प्रभु में सब लोग. पूरा इंडिया मिल. ऐसा हमारा आराधना का ताकत. आप यहाँ पे आराधना ये हिल गया है तो बहुत दूसरा पैसा 2 दिन नहीं चाहिए. ऐसा आराधना करेगा. ऐसा हिला नहीं सकते, मगर आराधना में ताकत है. हालेलुया. आराधना में छुटकारा है. आराधना में
आराध गाना गाने में नहीं, किसी का नाम पे गाना गा रहे, उसमें ताकत, यीशु में ताकत। हालेलुया। इस्राएल भी पूरा जंगल में गाना गाया, युद्ध जीत गया। यहोशापात राजा के नाम पे युद्ध जीत गया। इसलिए जब आराधना करते हैं, प्रभु आपको ऐसा क्या वस्तु दिया है? तारनाचा। आप दुल्हन बना, God is making you a bride. तुम्हाला नवरे म्हणून देऊ. So dear brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, you look to Jesus. येशूकडे पाहता. Look to Jesus. येशूकडे पहा. Believe in Jesus. विश्वास ठेवा. Trust in Jesus. ईश्वर विश्वास. Follow Jesus. येशूच्या Worship Jesus. येशूची आराधना. Pray to Jesus. येशूची प्रार्थना. Depend on Jesus. येशूवर अवलंबून. Don't look to the world. मागे जगाकडे. This world will finish. हे जग नाश होत चाललंय. This world will finish. जग नाश होत This चाललंय. will sink in the water. हे बुडत चाललेलं आहे. It will be fired. हे सगळं जळून It चाललेलं will आहे. finish. It will dry and finish. हे संपत चाललेलं आहे सगळं. But you will live. पण तुम्ही जगणार आहात. We will live. तुम्ही जगणार आहात. We will go to heaven. तुम्ही स्वर्गात We जाणार. have to go to heaven. तुम्ही स्वर्गात जायला That पाहिजे. is our final destiny. तेच आपलं अंतर आहे. Final stop is heaven. ते शेवटचा आपला स्टॉप त्या You ठिकाणी. may come to Mumbai and come back to Sicily. तुम्ही मुंबईवरून येऊन सिसण्याला You जाता. may go to Delhi and come back to Sicily. तुम्ही दिल्लीवरून येऊन परत सिसण्याला Our जाता. final stop is Jesus in पण आपला heaven. शेवटचा स्टॉप जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. Hallelujah. God can feed you. God can clothe you. God can shelter you. God can protect you. देव तुम्हाला तारणार, वस्त्र देणार, देव तुम्हाला भरणार. You believe that? तुम्हाला विश्वास आहे? Pray. God is able to heal you. देव त्यासाठी पात्र आहे. देवामध्ये ताकद आहे. This problem is there for me since 2 years. या ठिकाणी मला एक समस्या होती 2 वर्ष. My wife told, my friends told, relatives told, go to check up, doctor, that this I went. माझी बायको मला म्हणाली, मित्र म्हणाले, डॉक्टर म्हणाले, तू डॉक्टरकडे जाऊन ते चेक करून घे. I went and I prayed. मी गेलो आणि मी प्रार्थना No केली. medicine is working. नाही तिथलं औषध कामे आलं. No medicine, homeopathy, allopathy. My friend also gave me medicine. Nothing is working. माझ्या मित्रांनी दिलेली ती औषधं होती, सगळे होते, काहीच कामे आलं नाही. I have faith in Jesus. माझा विश्वास येशूवर. Yes, God is able to heal me. देव ताकदवान आहे ते मला आरोग्य देण्यासाठी. Jai Yeshu. That is not a problem. हे समस्या नाही. Though this is not healed, कोण तुम्हाला आरोग्य देऊ शकलं नाही. one day Jesus will change it into the glorious body. एक दिवस देव तुमचं शरीर त्याच्या महिमेने भरून टाकेल. Amen. That is more important. तेच खूप महत्वाचं आहे. Until that day, आणि तो दिवस I should येईपर्यंत live faithfully to God. मी विश्वासात जगलं पाहिजे. So worship God in truth and spirit. मी देवाची आराधना आत्म्याने खरी Worship God in faith. विश्वासाने देवाची आराधना केली. Worship God in truth and spirit. आत्म्याने आणि खरेपणाने देवाची आराधना. God will change your life. देव तुमचं आयुष्य बदलेल. God will change your family's life. आयुष्य देव तुमचा परिवार You will बदलेल. be a blessing to the family. तुम्ही एक परिवारासाठी आशीर्वाद. You will be a blessing to the village. तुम्ही या गावासाठी You आशीर्वाद. will be the blessing to the Palghar district. तुम्ही या पालघर तालुक्यात. You will be the blessing to Maharashtra. तुम्ही या महाराष्ट्रासाठी आशीर्वाद. You will be the blessing for India. तुम्ही या देशासाठी आशीर्वादी ठरणार. Jai Yeshu. And your prayers will be really blessing to the world. आणि तुमच्या प्रार्थना ह्या जगाला आशीर्वादित करणार. If God is speaking to you, देव तुमच्या बरोबर. wash your clothes. तुमचे वस्त्रे धुवा. Not this clothes, this shirt or this pant. हे शर्ट किंवा हे पॅन्ट नाही. Our life, तुमचं जीवन, our mind, तुमचं मन, our heart. तुमचं हृदय. If you have, तुम्हाला हे पाहिजे असेल. see, if I come with white shirt or white pant, I will not be holy. म्हणजे मी या ठिकाणी पांढरे शर्ट कपडे घालून आलो म्हणजे मी पवित्र झालो असं नाही. I will paint करके white paint करके भी आएगा. मी तर रंग लावून पण आलो तरी नाही. एक लिख कर आएगा, मैं पवित्र हूँ, मैं पवित्र तर हूँ. लिहून जरी आलो तरी पवित्र पवित्र. पवित्र बन जाएगा क्या? वचन कहता है, blessed are the pure in heart, for they will see. हा म्हणजे जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत ते देवाला पाहतील. वचन सांगते आपल्याला You should be pure in heart. शुद्ध अंतःकरण पाहिजे. Under pure. शुद्ध. God is looking for that. देव त्या अंतःकरणाकडे I'll बघतो. finish in Revelation chapter 3 verse 4. Revelation chapter 3 verse 4. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि चौथं वचन होता त्यामध्ये. प्रकटीकरण 3रा अध्याय 4थं वचन. 4 and 5. 4 आणि 5 वचन. We will finish it. God is going to give us to this one. देव तुम्हाला वचन देण्यासाठी जात आहे. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळलेली नाहीत अशी थोडकी नावे
सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. See, there was a church like Sisiri in Sardis. यासारखं आपलं चर्च आहे, जसं सार्दिस सारखं आपलं शिसण्याचं The चर्च आहे. church was in the country of Turkey now. ते चर्च टर्कीकडे म्हणजे जो देश आहे टर्की म्हणून त्यामधलं एक Now there is no church. त्या ठिकाणी चर्च नाही, That is gone. ते गेलेत. But there were people पण त्यातले जे लोक आहेत who were qualified, ते शिक्षित झालेले आहेत, Yogyat. ते योग्य आहेत. For them God gave white clothes. त्या लोकांना देवानं एक शुभ्र वस्त्र दिले. And like the same way, आणि त्याच मार्गाने read next words, those who will become like them, God will give them new clothes like that. म्हणजे वचनात असं लिहिले ना की जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. And read the next word. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांचे नाव खोडणारच नाही. जीवनाच्या पुस्तकांचे नाव खोडणार नाही. आधार कार्ड है, वोटर कार्ड है, पैन कार्ड है, रेशन कार्ड है, हेल्थ कार्ड है, आरोग्य कार्ड है, वो कार्ड रहे ना रहे, ये कार्ड है, ये कार्ड का ये अंदर नाम है, नहीं करना ये नाम. जो लोग पवित्र जीवन जिएगा उनका नाम नहीं मिट जाएगा. हालेलुया. मैं खुद ये प्रार्थना करता हूँ, मेरा नाम वो जीवन पुस्तक के मिटना नहीं चाहिए. प्रभु मुझे ऐसा जीने के लिए ताकत दीजिए. मैं पवित्र नहीं, मुझे पवित्र बनाओ. मुझे ये वास्तुपिंड कर तुम्हारे सामने खड़ा हो. यही है मेरा मकसद. हालेलुया. ऐसा मकसद के लिए कितना लोग तैयार है? आइए हाथ खोलिए, हाथ क्लोज योर आईज, वी विल प्रे. डोळे बंद करा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. हालेलुया. हालेलुया. गुडघ्यावर या आणि प्रार्थना करा. आपल्या हात Thank you, Jesus. Thank you, Lord Father. Some लोग open your mouths and we look.